नमस्कार, मी लतिका. मी तुम्हाला दाखवणार आहे तेल पाण्याची मिरची. त्यासाठी बघा ही 200 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या पोपटी कलरच्या बघा अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या मिरच्या असतात. आता ह्याला काय केले बघा मी 2 भाग केलेले आहेत. तुम्ही हे असे 4 भाग पण करू शकता. जसं आपण वांग कसं कापतो तशा पद्धतीने किंवा वेगवेगळं पण असे 4 भाग करू शकता. तर ह्याच्यामध्ये ना थोड्याशा तिखटवाल्या घातल्या तरी पण चालू शकते. ह्यातल्या वेगळ्या जे भेटतात एकदम बारीक आकाराच्या लांबड्या त्या जरी घेतल्या तरी चालेल. तवा ठेवलाय बघा लोखंडाचा आणि तो चांगला गरम झालेला आहे. त्यात आपण तेल टाकून घेऊया. ह्याला काय जास्त तेल टाकायची गरज नाहीये. बघा एकदम थोडंसं तेल टाकायचं आणि कडक गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे. गॅस एकदम बारीक केलेला आहे. त्यात टाकायची थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायची 1 गड्डी लसूण बघा असा कुटून घेतलेला एकदम फोडून घ्यायचा. कसा फोडलाय बघा अशा पद्धतीत फोडून घ्यायचा. 2-2 भाग झाले तरी चालतील पण याला ना फोडून घ्यायचा. ह्याला थोडासा लसूण जरी जास्त असला तरी पण चालतो, काय हरकत नाहीये. त्यात टाकायची एकदम थोडीशी आपल्याला हळद बघा आणि आता हे 1 मिनिटभर परतून घ्यायचं. मिनिटभर परतून घेतलेला आहे बघा. लसणाचा असा कलर आलेला आहे. त्यात टाकायच्यात आपल्याला मिरची आणि मिरची पहिले आपल्याला 1-2 मिनिटं बारीक गॅसवर आता मीडियम गॅसवर परतून घेतली तर चालेल, जेणेकरून ह्याला थोडेसे डाग पडले पाहिजेत. 2 मिनिटं बघा बारीक गॅसवर मी परतून घेतलेले. असे डाग पडसतर परतून घ्यायचे. अशा पद्धतीनं थोडे थोडे सगळ्या साईडून डाग पडले पाहिजेत. एकदम बी जास्त नाही भाजायचे बघा. अशा पद्धतीत सगळीकडून थोडे थोडे डाग पडलेले आहेत. आता ह्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ. ह्या मिरचीला काय माहिती आहे का, थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त टाकायचं आणि आता आपल्याला पाणी टाकायचं. तर पाणी किती टाकायचं का, एवढंच पाणी घेतलेलं आहे. गॅस एकदम बारीकच आहे बरं का. मध्यभागी करायचं आणि त्याच्यावर आपल्याला हे झाकण ठेवायचं. झाकण किती वेळ ठेवायचं, 2 ते 3 मिनिटं फक्त ठेवायचे. मीडियम गॅस असेल तर. बारीक गॅस असेल तर थोडं जास्त ठेवलं तरी पण चालू शकतं. झाकून ठेवलं होतं आपण. झाकण काढून बघूया मिरची शिजली का. एकदम बी अशी गाळ अशी शिजवायची नाही बघा. अशा पद्धतीत मिरची शिजवायची आणि मस्त होती बघा. जर तुम्हाला ह्याचं पाणी जरी पाहिजे असेल ना थोडंसं तरी ठेवायचं. आता ही मी लोखंडाच्या तव्यात केली होती, बारीक गॅसवर ठेवलं होतं. जर तुमचं कढई दुसरं जर काय भांड्यात जर तुम्ही केलं कढईमध्ये वगैरे स्टीलच्या म्हणा कुठल्या पण म्हणा, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी अजून तुम्ही जास्त टाका आणि त्याला जसं मी आता 2-3 मिनिटं ठेवले ना तर तुम्ही 5 ते 10 मिनिटं जरी ठेवली तरी चालेल. पण अशा पद्धतीनं ही मिरची होते, मस्त लागते चवीला. करून बघा. खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या मी तुम्हाला मिरचीची रेसिपी दाखवलेली आहे. मला खूप सारे कमेंट आले होते की अशी मिरची दाखवा, तर अशा पद्धतीची करायची वरण भातावर वगैरे मस्त लागते. करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.